आवाज महाराष्ट्राचा। चिंचवड शहरातील तापकीरनगर या भागामध्ये आपण जर बघितलं तर काल फेसबुकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये ज्या आहेत अंजना गायकवाड यांनी तो शेअर करत त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जयस्तंभ आहे तो प्रशासनाने त्या ठिकाणी त्याची विटंबना केल्याचा त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे। आज त्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकी काय प्रकार होता? सर्वांना जय भीम जय शिवराय। पिंपरी काळेवाडी चौक तापकीरनगर येथे मोरे कॉलनी असेल त्या ठिकाणी आंबेडकरी समुदायाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेला जयस्तंभ उभा करण्यात आला होता। जयस्तंभ उभा केल्यानंतर तेथील जातीवादी PI भैरट सर असतील, तेथील पालिका प्रशासन नवरे साहेब असतील, तसेच तिथले जातीवादी भाजपचे नगरसेवक असतील यांच्या दबावाखाली येऊन तो जयस्तंभ कुठलीही नोटीस न देता 24 तासामध्ये कुठलीही पूर्वकल्पना न देता तो जयस्तंभ काढून टाकण्यात आलेला आहे। निश्चितच आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की सामाजिक कार्यकर्ते असतील ते वारंवार अनधिकृत बांधकामाच्या तक्रार देऊन देखील ती कारवाई होत नाही। मात्र महामानवांचे ज्या असे जयस्तंभ असतील असं काढणं कितपत होते, काय वाटतंय? मला हेच म्हणायचंय, आज मी पण गेली 10 वर्ष झालं ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करते। आज आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 80% अनलिगल होर्डिंग्स असतील, बांधकाम असतील, मोठे मोठे बिल्डर्स असतील, रस्ते असतील, खूप अशा गोष्टी आहेत की त्या अनधिकृतपणे राजरोसपणे पालिका प्रशासनाच्या समोर चालू असतात, पण पालिका प्रशासन त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतंय। आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी जयस्तंभ उभारला होता तो एक रेसिडेन्शियल एरिया आहे, त्या जयस्तंभाच्या साईडला एक वखार, एक लाकडाच्या वखारीचा मोठा कारखाना आहे। अशा गोष्टीकडे जर हे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तिथल्या सोसायटी असतील त्या अनलिगली आहेत, अनधिकृत वाढी बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून पालिका प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने व तिथल्या जातीवादी भाजपच्या नगरसेवकांनी जाणून बुजून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमा काढण्याचं काम केलेलं आहे। खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे की जर त्या ठिकाणी एवढी अनधिकृत बांधकाम असताना फक्त आणि फक्त त्या कुठलाही अडथळा नसणाऱ्या जयस्तंभाला त्यांनी उखडून फेकण्यात आलेला आहे। एकंदरीत आता काय मागणी असणार? आमची एकंदरीत मागणी आहे की पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगावं की त्यांना कुठल्या जातीवादी नगरसेवकाचा, जातीवादी तिथल्या गाववाल्यांचा जो कोणी त्यांच्यावरती दबाव टाकलाय त्यांनी त्यांची नावं जाहीर करावी, म्हणजे आम्हालाही पुढच्या काळामध्ये आंबेडकरी समाजाला कळेल की ज्यांना विश्वरत्न बाबासाहेब चालत नाही, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज चालत नाही आणि त्यांची राजकारणामधून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। मग तिथले PI भैरट सर असतील व पालिकेचे अधिकारी नवरे साहेब असतील यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमची ही मागणी असेल, ज्या यांनी जयस्तंभ काढून नेला त्यांनी त्याच सन्मानाने तो तिथं जयस्तंभ लावण्यात आला पाहिजे। भूमिका काय असेल आता जर समजा जयस्तंभ जर जसा तसा लावला नाही तर पुढची तुमची भूमिका काय असेल? जयस्तंभ जर जसाच्या तसा त्यांनी लावला नाही तर पुढची आमची भूमिका असेल की आम्ही येत्या सोमवारी म्हणजे 2 दिवसानंतर आम्ही आमच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवतोय आणि आम्ही रस्ता रोको आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील। आम्ही ज्या सोसायटी मधून जयस्तंभ काढला ती सोसायटी आम्ही पूर्णपणे टॅग करून आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतोय की येणाऱ्या 2 दिवसामध्ये जसाची तसा जयस्तंभ जो आहे तो तशाची तसाच लावला नाही तर येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको असेल किंवा हे आंदोलन असेल असा पवित्रा जो आहे तो अंजना गायकवाड यांनी घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।